नवीन काहीतरी छान वाचायचं आहे पण काय वाचायचं हे कळत नसेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. कारण आज मी आली आहे क्रॉसवर्डमध्ये. मी आज जाणार आहे त्यांचं नवीन कलेक्शन एक्सप्लोअर करणार आहे. कोणती नवीन पुस्तकं आली आहेत, बेस्ट सेलिंग कुठली आहे, आणि या सगळ्याच्या मध्ये मी माझी काही पर्सनल फेवरेट पुस्तकं सुद्धा तुम्हाला रेकमेंड करणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फील गुड, इमोशनल करणारा, मध्ये मध्ये थोडासा रडवणाराही असं हे पुस्तक आहे. मॅनिफेस्ट कसं करायचं याचे 7 टप्पे, 7 नियम बेसिकली या पुस्तकामध्ये दाखवलेले आहेत. तर आपलं पहिलं सेक्शन आहे न्यू अरायव्हल्सचं. न्यू अरायव्हलमध्ये सध्या कोणती नवीन पुस्तक आली आहे ते आपण बघणार आहे. तर पहिलं मला पुस्तक इथे दिसलेलं आहे ते सेल्फ टॉकचं. अगेन सेल्फ इम्प्रूव्हमेंट या सेक्शनमधलं हे पुस्तक आहे. स्वतःशी संवाद साधल्यावरती बऱ्याचशा गोष्टी या ॲटोमॅटिकली कमी होतात असं आपण म्हणतो, पण स्वतःशी संवाद साधायचं म्हणजे नक्की काय करायचं बऱ्याच जणांना माहीत नसतं. सो या पुस्तकामध्ये त्यांनी 10 स्टोरीज अशा सांगितल्या ज्या तुम्ही अवघड परिस्थितीमध्ये जेव्हा अडकल्या असाल तेव्हा तुम्ही वाचल्या तर तुम्ही त्या परिस्थितीवरती मात करू शकता, ओव्हरकम करू शकता. सो या स्टोरीज तुम्ही डेफिनेटली वाचू शकता. स्वतःशी संवाद कसा डेव्हलप करायचा, काय डेव्हलप केला पाहिजे, त्याने आयुष्यात माझा काही बदल होऊ शकतो का, कसा होईल, या सगळ्या गोष्टी या पुस्तकामध्ये आहे. सेल्फ इम्प्रूव्हमेंट सेक्शनमधलं पुस्तक आहे. छोटं आहे, तुम्ही अगदी 2-4 दिवसामध्ये संपवू शकता. पुढे जाऊया आणि बघूया. अगेन इथे मला पुढेचं जे पुस्तक दिसलंय ते मॅनिफेस्ट लाईक यू मीन इट. अगेन सेल्फ इम्प्रूव्हमेंट सेक्शनमधलं पुस्तक आहे. हल्ली ना मॅनिफेस्टेशन ही टर्म सोशल मीडियावर खूप जास्त व्हायरल झाली आहे. सो आपण एखादी गोष्ट मॅनिफेस्ट करतो म्हणजे काय करतो, तर मला एखादी गोष्ट अचीव करायची आहे, सो त्या दृष्टीने मी विचार करायला लागते. स्ट्रॉंग व्हिज्युअलायझेशन माझ्या मनामध्ये चालू असतं सतत. सो या सगळ्या गोष्टी जर का मी केल्या, माझं मन मी त्याच्यासाठी तयार केलं, तर ती गोष्ट मी अचीव करू शकते. सो एवढं इझी मॅनिफेस्टेशन खरंच असतं का, ते कसं करायचं, ते केल्यावर आयुष्यात काय बदल घडतात, पॉझिटिव्ह निगेटिव्ह कसं करायचं. सो मॅनिफेस्टेशनबद्दलचं संपूर्ण डिटेल गाईड म्हणजे हे पुस्तक आहे. छोटं आहे, तुम्ही वाचू शकता. सेल्फ इम्प्रूव्हमेंट या सेक्शनमधलं आहे. आपण पुढे जाऊया. सेल्फ इम्प्रूव्हमेंट नंतर पुढे आपल्याला काय छान छान दिसतंय ते बघूया. ओके, तर सिस्टर्स इन येल्लो हे छान पुस्तक आहे. याचं कव्हरच मला खूप जास्त अट्रॅक्टिव्ह वाटतंय. गुलाबी आणि काळा रंग आहे, मध्ये मस्तपैकी छान ग्लास आणि लिंबू दिसतंय तुम्हाला. तर हे पुस्तक काय आहे, बहिणींची कथा आहे. त्यांच्यातला बॉन्ड कसा डेव्हलप होतो, फ्रेंडशिप असेल, बिट्रेयल असेल, आयुष्यातले चढ उतार असतील, या सगळ्याला त्या कसं डील करतात, एकमेकींशी त्यांचं नातं कसं भरत जातं, काय त्या एकमेकांशी शेअर करतात, सगळ्या डिटेल इन्फॉर्मेशन म्हणजे हे नॉवेल आहे. सुंदर कादंबरी आहे. आणि मायको म्हणून जे याचे लेखक आहेत त्यांनी त्यांचं हेवन म्हणून पुस्तक होतं जे इंटरनॅशनल बुकर प्राईजसाठी नॉमिनेट झालेलं होतं, शॉर्टलिस्ट झालेलं होतं, त्यांचंच हे पुढचं पुस्तक आहे. सो डेफिनेटली तुम्हाला लाईट रीड हवं असेल, काहीतरी छान असं वाचायचं असेल, आणि तुम्ही बहिणी असाल दोघी, किंवा तुम्हाला बहिणीला काही गिफ्ट करायचं असेल तरीसुद्धा एक बेस्ट ऑप्शन असू शकतो. पुढचं आपलं पुस्तक आहे डेथ कम्स टू माथेरान. हॉरर, सस्पेन्स, थ्रिलर ज्यांना आवडत असेल त्यांनी हे पुस्तक वाचलंच पाहिजे. राकेश म्हणून या स्टोरीतलं एक पात्र असतं जे माथेरानमध्ये जातं, आणि पावसाळ्यातली एक रात्र असते, आणि तेव्हा राकेशचा एका उंच कठड्यावरून खाली पडून मृत्यू होतो. पण 11 वर्षांनंतर त्याची मुलगी याचा शोध घ्यायला सुरुवात करते की हे नॅचरल डेथ आहे का, काहीतरी विचित्र घडामोडी घडलेल्या आहेत, आणि तिची सगळी ही स्टोरी ह्याच्यामध्ये आहे. तिला नक्की काय उलगडतं, काय तिला तिच्या शोधातनं पुढे येतं, आई कोण असते तिची, तिचा ह्याच्यात काय रोल आहे, आणि तिला तिच्या वडिलांच्या मृत्यूमागचं सत्य कळतं का. सो अशी ही पूर्ण छान स्टोरी आहे. शबनम मीनावाला यांची स्टोरी आहे. सुंदर पुस्तक आहे. हॉरर क्राईम आवडत असेल तर डेफिनेटली ट्राय करून बघा. आपण आता पुढच्या सेगमेंटकडे जाऊया आणि बघूया काय आहे पुढचं सेगमेंट. पुढचं आपलं सेगमेंट आहे बेस्ट सेलर्स. सो अशी पुस्तकं जी इथे खूप जास्त प्रमाणामध्ये खपतात, जी सगळ्यांना जास्त आवडलेली असतात, अशी पुस्तकं ही आहेत. तर हे एक पुस्तक आहे 50 ग्रेटेस्ट लव्ह स्टोरीज. सो लाईट रीड आहे. प्रेम म्हणजे काय, प्रेमात पडल्यावरती जी अनुभूती येते ती काय असते, प्रेमाचे टप्पे कोणकोणते आहेत, प्रेमाचा डिफरंट फॉर्म्स, प्रत्येक टप्प्यावरती प्रेम तुम्हाला कसं
दिसतं, कसं मिळतं, कुठल्या टप्प्यावर कसं बदलतं, हे सगळे तुम्हाला अनुभव हे पुस्तक देतं. वेगवेगळ्या स्टोरीज आहेत, वेगवेगळ्या लेखकांच्या स्टोरीज आहेत. सो हे कंपायलेशन आहे 50 सुंदर जगातल्या लव्ह स्टोरीजचं. लाईट रीड आहे. पाऊस पण आत्ता सध्या पुण्यामध्ये कधी कधी पडतो, सो तुम्हाला मस्तपैकी वर्क फ्रॉम होम असेल, घरनं काही छान वाचायचं असेल तर डेफिनेटली तुम्ही हे पुस्तक वाचू शकता. डेट करत असाल, रिलेशनमध्ये असाल तरीसुद्धा पार्टनरला गिफ्ट देण्यासाठी सुद्धा सुंदर ऑप्शन आहे हा. पुढचं आपलं इथेच पुस्तक आहे, सेपियन्स, अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ ह्युमन काइंड. मानवजातीचा संपूर्ण इतिहास याच्यामध्ये दिलेला आहे. हे पुस्तक तुम्ही वाचायलाच पाहिजे, म्हणजे हायली रेकमेंड करते मी तुम्हाला. ह्याच्यामध्ये मानव हा इतर प्राण्यांपेक्षा कसा वेगळा आहे, मानवाची विचार करण्याची क्षमता, त्याची ॲबिलिटी, याच्यामुळे तो अश्मयुगापासून आत्ताच्या काळापर्यंत कसा सर्वाईव्ह होत आला आहे, कसे बदल त्याच्यात घडले, तो उत्क्रांत कसा झाला, डिटेल हिस्ट्री याच्यामध्ये दिलेली आहे. आणि तुम्हाला विज्ञान किंवा सायन्समधले काही शब्द माहिती पाहिजे तसं अजिबात याच्यामध्ये अट्टहास नाही आहे. भाषासुद्धा अतिशय इझी आहे. तुम्हाला सायन्समधलं काही जास्त गोष्टी कळत नसतील किंवा असं काही तुम्ही वाचलं नसेल तरीसुद्धा हे वाचून बघा, कारण हे डेफिनेटली कळणार आहे आणि यातनं बऱ्याच गोष्टी तुम्हाला उलगडतात. आपण पुढे जाऊया इकडे आणि अजून बघूया काय बेस्ट सेलिंग काय काय आहेत. ओके, सुधा मूर्तींचं पुस्तक आहे इथे, द सर्कल ऑफ लाईफ. सुंदर पुस्तक आहे. सुधा मूर्ती या मला पर्सनली लेखिका म्हणून खूप आवडतात, कारण मी त्यांच्या खूप शॉर्ट स्टोरीज याच्या आधी पण वाचलेल्या आहेत. अतिशय सोपी भाषा असते आणि छोट्या छोट्या गोष्टींमधनं आयुष्यातले काही मोठे धडे त्या देऊन जातात. त्यामुळे ही त्यांची जी कादंबरी आहे ही अशीच आहे. 5 मित्रांची ही गोष्ट आहे, जे कॉलेजमध्ये भेटतात, वेगवेगळ्या बॅकग्राऊंडमधनं, वेगवेगळ्या ठिकाणांवरनं आलेले असतात. त्यांची मैत्री कशी फुलत जाते, त्यांचा बॉन्ड कसा डेव्हलप होतो आणि ते नंतर शपथ घेतात की 25 वर्षानंतर आपण कॉलेजच्या कॅम्पसमध्ये परत यायचं. आता या 25 वर्षामध्ये प्रत्येकाचं आयुष्य कसं बदलतं, काय घडामोडी घडतात, काय अप्स अँड डाऊन्स येतात, सगळं पुस्तकामध्ये दिलेलं आहे. मैत्रीचा सुंदर बॉन्ड हा हे पुस्तक एक्सप्लोअर करतं. आणि भाषा म्हणाल तर तुम्ही अतिशय सोपी असते. चॅप्टर्स आहेत याच्यामध्ये छोटे छोटे, सो प्रत्येक चॅप्टर तुम्हाला एका वेगळ्याच मैत्रीतल्या टप्प्याचा अनुभव सुद्धा देतो. त्यामुळे डेफिनेटली तुम्ही हे पुस्तक वाचू शकता, मित्रमैत्रिणींना सुद्धा देऊ शकता. माझं पण पर्सनल फेवरेट आहे. त्याच्यानंतर आहे द अल्केमिस्ट. अल्केमिस्ट पुस्तक खूप जणांनी वाचलं सुद्धा असेल, कारण खूप पॉप्युलर झालं आहे. एका मेंढपाळाची गोष्ट आहे. त्या मेंढपाळाला स्वप्न पडतं एका रात्रीमध्ये की इजिप्तच्या पिरॅमिडपाशी खजाना दडवलेला आहे, लपवलेला आहे आणि तो शोधण्यासाठी तो निघतो. त्याला वाटेमध्ये कोण लोक भेटतात, काय अनुभव येतात, त्यातनं त्याला आयुष्याचा अर्थ कसा समजत जातो, स्वतःची नव्याने ओळख होते, असं सगळं या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे. मेंढपाळाचा POV पॉईंट ऑफ व्ह्यू याच्यामध्ये तुम्हाला दिसतो आणि त्यातनं तुम्हाला आयुष्याचा अर्थ उमलत जातो. वाचलं नसेल तर डेफिनेटली वाचा. आपण इकडे पुढे जाऊया आणि बघूया अजून काय नवीन दिसतंय. ओके, सो मुराकामींची पुस्तकं इथे आहेत खूप, तुम्ही बघू शकताय. मुराकामीसुद्धा एक प्रसिद्ध लेखक आहेत आणि त्यांची पुस्तकं तुम्ही वाचली नसतील तरी वाचू शकता. मॅनिफेस्ट, 7 स्टेप्स टू लिव्हिंग युअर बेस्ट लाईफ, रॉक्सी यांचं हे पुस्तक आहे. मगाशी सुद्धा मी मॅनिफेस्टेशनबद्दलचं एक पुस्तक दाखवलं आहे, कारण सेल्फ हेल्प हा प्रकार सध्या खूप जास्त ट्रेंडिंग आहे. मॅनिफेस्ट कसं करायचं याचे 7 टप्पे, 7 नियम बेसिकली या पुस्तकामध्ये दाखवलेले आहेत. सो हरकत नाही वाचून बघायलाही. आपण पुढे जाऊया आणि अजून बघूया काय दिसतंय ते. कायझेन. कायझेन या शब्दातनं खरं तर काहीच कळणारं नाही आहे. तर कायझेन म्हणजे काय, हा जपानी शब्द आहे, जपानी भाषेतला. सो तुमच्या हॅबिट्स तुम्ही बदलू शकतात. कशासाठी, तर तुम्हाला जे पाहिजे ते अचीव करण्यासाठी. आता काही सवयी आपल्या अशा असतात या आपण म्हणलं तरी बदलता येत नाही आणि आपल्याला कळत असतं की मला ही गोष्ट बदलायची गरज आहे, पण मी नाही ट्रान्सफॉर्म करू शकत. सो कोणत्या सवयी चांगल्या आहेत त्या कशा ॲडॉप्ट करायच्या, कोणत्या सवयी वाईट आहेत त्या कशा काढायच्या, हे सगळी टेक्निक्स तुम्हाला या पुस्तकामध्ये त्यांनी सांगितलेली आहेत. इकिगाई जे पुस्तक तुम्ही वाचलं असेल, साधारण त्याच रेंजमधलं हे पुस्तक आहे, तोच जॉनर आहे, फक्त फोकस यांचा सवयींवरती आहे. सो चांगल्या सवयी कशा ॲडॉप्ट करायच्या आणि वाईट कशा सोडायच्या हे सांगणारं हे पुस्तक आहे. सो आपण पुढे जाऊया आणि इथे आपल्याला दिसतंय हॅरी पॉटरचं अख्खं सेगमेंट.
हॅरी पॉटर वाचलं नाही, पाहिलं नाही असा व्यक्ती सापडणं खरं तर अवघड आहे. मोस्टली सगळ्यांनी वाचलेली असतात ही पुस्तकं. तुमच्याकडे जर का पुस्तक नसेल, तुम्ही सिनेमा पाहिला असेल, तर तुम्ही यंदा पुस्तक वाचून बघा, कारण पुस्तकात अशा अनेक गोष्टी दिल्यात ज्या सिनेमामध्ये नाही दाखवल्यात. सो पुस्तकसुद्धा वाचायला हरकत नाही. मराठी अनुवादसुद्धा याच्या उपलब्ध असतात, वेगवेगळ्या ठिकाणी सुद्धा अवेलेबल आहेत, क्रॉसवर्डमध्ये सुद्धा आहेत. सो तुम्ही इथेही येऊ शकतात. आपण आता पुढे जाऊया आणि पुढच्या सेगमेंटकडे वळूया, जे आहे फिक्शनल. तर पुढचं आपलं सेक्शन आहे टॉप 30 फिक्शन बुक्स. क्रॉसवर्डने इथे मांडलेले आहेत. 30 पुस्तकं आहेत इथे जी टॉप फिक्शनमधली आपण म्हणू शकतो. तर यातली मी माझी फेवरेट्स काही तुम्हाला सांगते, जी तुम्ही वाचलीच पाहिजे डेफिनेटली. तर पहिलं आहे बिफोर द कॉफी गेट्स कोल्ड. सो हे पुस्तक मला खूप जास्त आवडतं. मी या पुस्तकाच्या प्रेमामध्ये पडली आहे. एक कॅफे असतं ज्याच्यामध्ये कॉफी मिळते. तुम्ही त्या टेबलावर जाऊन बसायचं, कॉफी ऑर्डर करायची आणि कॉफीचा एक सिप घेतला की तुम्ही पास्टमध्ये जाता तुमच्या आणि पाहिजे त्या व्यक्तीला भेटू शकता. अट फक्त एकच असते की कॉफी थंड व्हायच्यात तुम्हाला कॅफेमध्ये परत यायचं आहे. आता या कॅफेमध्ये कोण लोक येतात, कॉफी पिऊन ते पास्टमध्ये जाऊन कोणाला भेटतात, अशा प्रत्येक कॅरेक्टर्सची स्टोरी याच्यामध्ये सांगितलेली आहे. फील गुड, इमोशनल करणारा, मध्ये मध्ये थोडासा रडवणाराही असं हे पुस्तक आहे. सुंदर ड्रामा आहे याच्यामध्ये. सो ड्रामा वगैरे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही डेफिनेटली वाचू शकता. जॅपनीज कादंबरी आहे. त्याच्यानंतर अर्थात टू गुड टू बी ट्रू हे पुस्तक प्राजक्ता कोळीचं आहे. खूप जास्त प्रमाणामध्ये सोशल मीडियावरती व्हायरल झालेलं पुस्तक आहे. भाषा तर अतिशय सोपी आहे. अर्थात प्राजक्ता कोळीचं पुस्तक आहे, त्यामुळे डेफिनेटली वाचा. मी हे लवकर वाचून संपवणार आहे. त्याच्यानंतर पुढचं पुस्तक आहे द व्हेजिटेरियन. नाव जरा विचित्र वाटतं याचं, पण हे पुस्तक खूप जास्त भारी आहे. कारण की साऊथ कोरियामधलं एक कपल असतं. त्या कपलमधली जी वाईफ असते ती डिसाईड करते की आता मला फक्त प्लांट लाईक एक्झिस्टन्स हवा आहे, मला झाडासारखं आयुष्य जगायचं आहे. ती मीठ खायला नकार देते आणि पुढे काय घडामोडी घडतात. सायकोलॉजिकल थ्रिलर, थोडंसं डिस्टर्बिंग असं हे पुस्तक आहे, पण डेफिनेटली वाचू शकता कारण टॉप आहे फिक्शनमधलं. आणि त्याच्यानंतर आपलं पुढचं पुस्तक आहे द हाऊसमेड इज वॉचिंग. थ्रिलर, अगेन थ्रिलर. मला पर्सनली अशी थ्रिलर पुस्तकं वगैरे वाचायला आवडतात. सो घरामध्ये आपल्याला प्रत्येकाच्याच घरामध्ये हल्ली मदतनीस असणं हे कॉमन झालेलं आहे. तसंच या नवरा बायकोंच्या घरीसुद्धा एक मदतनीस असते, पण त्या मदतनीसची बायकोला भीती वाटत असते कारण की तिच्याकडनं तिला वेगळ्या निगेटिव्ह, सस्पिशियस अशा वाईब्स येत असतात. पण डायरेक्ट आपण बोलू शकत नाही कारण हाती भक्कम पुरावा लागतो कुठलीही गोष्ट बोलण्यापूर्वी, काहीही आरोप करण्यापूर्वी. थ्रिलर ड्रामा म्हणजे हे पुस्तक आहे हाऊसमेड इज वॉचिंग. डेफिनेटली तुम्ही वाचू शकता. आणि पुढचं एक पुस्तक आहे व्हॉट यू आर लुकिंग फॉर इज इन द लायब्ररी. अगेन जॅपनीज पुस्तक आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगते बिफोर द कॉफी गेट्स कोल्ड आणि हे पुस्तक मला दोन्ही आवडतात. सध्या मला जॅपनीज लेखकांच्या कादंबऱ्या खूप जास्त आवडतात. लायब्ररीत गेल्यासारखं, कॉलेजमध्ये गेल्यासारखा एक नॉस्टॅल्जिक फील देणारं हे पुस्तक आहे. फिक्शन आहे, डेफिनेटली वाचू शकता. तर पुढचं आपलं सेगमेंट आहे युद्ध सुरू आहे आत्ता. इराण, इस्रायल, अमेरिका आपण बघतोय. सध्या खूप अस्थिरतेचं वातावरण जगामध्ये झालेलं आहे आणि धुरंधरसुद्धा एकीकडे खूप आत्ता सध्या पीकवरती आहे. सो स्पाय स्टोरीज किंवा गुप्तचर यंत्रणांच्या काही स्टोरीज या खूप सध्या ट्रेंडिंगमध्ये आहेत आणि त्याच्यासाठीच मी काही पुस्तकं इथनं फेवरेट आहेत माझी ती सांगते मी तुम्हाला. मोसाद हे बेस्ट सेलिंग पुस्तक आहे. खरं तर इस्रायली गुप्तचर यंत्रणेला मोसाद म्हणतात. तर मोसादच्या काय काय कारवाया होत्या, काय कारवाया त्यांनी केलेल्या आहेत, त्यांची ऑपरेशन्स काय काय होती, ह्याच्या सगळ्या स्टोरीज आहेत. या कारवाया खरंच घडलेल्या आहेत. सो सुंदर पुस्तक आहे, हे तुम्ही वाचू शकता. मोसादच्याच लेखकाचं हे दुसरं पुस्तक आहे कमांडो म्हणून. अगेन मोसादच्या सगळी ऑपरेशन्स ह्याच्यामध्ये त्यांनी नॉट सगळी पण मोस्ट ऑफ दी ऑपरेशन्स त्यांनी ह्याच्यामध्ये डिकोड करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो गुप्तचर खातं कसं वर्क होतं मोसाद हे, तर ह्याच्यात तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही डेफिनेटली वाचू शकता. ही दोन्ही पुस्तकं साधारण सेमच जॉनरची आहेत, फक्त मराठी इंग्लिश एवढा फरक आहे. ग्लोकल टेरर इन साऊथ एशिया. सो साऊथ एशियामधलं वातावरण आपण सध्या बघतोय. जिओ पॉलिटिक्स इथलं कसं आहे, काय नक्की
काय गोष्टी आहेत की ज्या कॉन्फ्लिक्ट्सच्या आहेत हे सगळं तुम्हाला डिटेलमध्ये जाणून घ्यायचं असेल आणि सोप्या भाषेत तर तुम्ही हे एक पुस्तक वाचू शकता. आणि पुढचं आहे अर्थात ऑपरेशन सिंदूर. डिमॉनिटायझेशन, ऑपरेशन सिंदूर हे मुद्दे सध्या सतत चर्चेमध्ये आहेत धुरंधरच्या निमित्ताने. सो लेफ्टनंट जनरल ढिल्लो यांचं हे रिटायर्ड आहेत ते आत्ता सध्या, त्यांचं हे पुस्तक आहे, खूप गाजतंय. सो ऑपरेशन सिंदूर मागची कथा तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर तुम्ही हे पुस्तक डेफिनेटली वाचू शकता. मराठीच्या सेगमेंटमध्ये आपण आहोत आणि पुस्तक आहे ॲटॉमिक हॅबिट्स. ॲक्च्युली क्रॉसवर्डमध्ये बऱ्याच इंग्लिश पुस्तकांची मराठी अनुवादित रूपं तुम्ही बघू शकता, एक्सप्लोअर करू शकता. ॲटॉमिक हॅबिट्स हे त्यातलंच एक आहे. इंग्लिश नसेल वाचायचं तर हे वाचू शकता. चांगल्या सवयी कशा अंगी बाणवायच्या, वाईट सवयी कशा सोडायच्या, हे याच्यामध्ये छान दिलं आहे. श्यामची आई ओजी पुस्तक आहे आपलं. ययाती खांडेकरांची कादंबरी आहे. कर्णाचं आयुष्य ज्याला आपण शोकांतिका म्हणतो तर ती ह्याच्यामध्ये मृत्युंजयमध्ये तुम्ही वाचू शकता. रणजित देसाईंची श्रीमान योगी आहे. रणजित देसाईंची इतर कादंबऱ्यासुद्धा तुम्ही वाचू शकता, अतिशय सुंदर आहेत. पुढे खरं तर मला खूप वेगवेगळी व्हरायटी दिसते याच्यामध्ये. धार्मिक पुस्तकं आहेत, भगवद्गीता वगैरे आहे. आणि आपण पुढे जाऊया तर इथे सगळं तुम्ही बघू शकता. आकाश गुप्ता खूप सध्या ट्रेंडिंग आहे नाव हे द हिडन हिंदू या पुस्तकामुळे. सिरीज आहे पुस्तकांची ही. सो ही तुम्ही एक्सप्लोअर करू शकता जर तुम्हाला धार्मिक, आध्यात्मिक, स्पिरिच्युअल गोष्टींमध्ये इंटरेस्ट असेल तर. राधा, त्याच्यानंतर द लिजंड, गॉड, बरीच पुस्तकं इथे तुम्हाला एक्सप्लोअर करता येतील. आणि ह्या व्हिडिओच्या शेवटला मी माझी फेवरेट लेखिका आणि तिची काही पुस्तकं तुम्हाला सांगते. तर ती आहे अगाथा ख्रिस्ती. अगाथा ख्रिस्तीचं सेक्शन तुम्ही बघू शकता. सुंदर पुस्तकं असतात. सस्पेन्स, क्राईम, थ्रिलर ठासून भरलेला असतो या पुस्तकांमध्ये. आणि एकदा पुस्तक वाचायला सुरुवात केली तर ते पूर्ण झाल्याशिवाय तुम्हाला राहवत नाही, असं या लेखिकेचं कौतुक आहे खरं तर. सो अगाथा ख्रिस्तीची पुस्तकं तुम्ही डेफिनेटली एक्सप्लोअर करू शकता. तर एवढ्या सगळ्या पुस्तकं मी तुम्हाला दाखवलेली आहेत. त्यातलं काय वाचायचं काय नाही तुम्ही तुमच्या जॉनरप्रमाणे ठरवू शकता. तुम्हाला अजून काय वाटतंय की मी कुठला जॉनर अजून डिटेलमध्ये डिकोड केला पाहिजे, कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. आणि फॉलो करा, सबस्क्राईब करा द ऑड इव्हन फॉर मोर सच कॉन्टेंट.